जय शिवराय. आपल्याला कल्पना आहे की आता उन्हाळ्याचं आवर्तन चालू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आवर्तन चालू आहे त्याच्यामध्ये डिंबा सुद्धा कोकणी जो आहे कोकणीचा जो प्रोजेक्ट आहे तो अतिशय महत्वाचा आहे. आणि कोकणी अंतर्गत होणाऱ्या पाण्याचं नियोजन जे आहे ते मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व आमदार खासदारांच्या बैठकीमध्ये नियोजन पार पडत असतं. आपलं आता हे जे उन्हाळी जे रोटेशन चालू आहे उन्हाळी हंगामाचं त्या आवर्तनामध्ये आता माणिक डोचा जो महत्वाचा विषय आहे वडदचा माणिक डोचा आपला पिंपळगाव जोगा येळगाव आणि चिलेवाडी अशा पद्धतीची आपल्या धरणाची रचना आहे. डिंबा हे प्रमुख आहे आपलं ऊर्जा स्त्रोत आणि ते डिंबा हे कंटिन्यू चालूच असतं. कारण डिंबा हे वाटपामध्ये त्याची क्षमता सुद्धा मोठी असल्यामुळे आजच्या मितीला डिंब्यामध्ये 5.5 टीएमसी पाणी आपल्याकडे आजही आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की येडगाव हे आपलं सप्लाय असलेलं धरण आहे. येडगावमध्ये आजच्या मितीला 834 एमसीएफटी त्या ठिकाणी पाणी आहे. माणिकडोह मध्ये कालपर्यंत 955 आणि आज तसं पाहायला गेलं तर 872 आजच्या मितीला 872 एमसीएफटी पाणी माणिकडोह मध्ये आहे. वडद मध्ये अवघं 521 एमसीएफटी पाणी आहे. पिंपळगाव जोग्यामध्ये लाईव्ह पाणी जे आहे ते आजच्या मितीला 1091.57 एमसीएफटी पाणी आहे आणि चिलेवाडीमध्ये 395 एमसीएफटी पाणी आता आजच्या मितीला लाईव्ह आहे. तर आता मला तुम्हाला सांगायचं की वडदचं पाणी आता आपण कुणाला देऊ शकणार, वडदचं पाणी आता आपल्याला लागतं. त्यामुळे वडदचं आता रोटेशन आणि त्याचा विषय संपलेला आहे. दुसरा विषय जो आहे तो माणिक डोसाचे खूप सारे लोक म्हणतात की खूप पाणी खाली गेलं, खूप पाणी खाली गेलं. मला आपल्याला विनम्रपणे सांगायचं आहे तर तुमचा विश्वास घेऊनच मी ह्या विधिमंडळामध्ये प्रवेश केलाय सर्व माझ्या तमाम शेतकरी बंधू भगिनींचा. आता माझ्यावर काही खूप प्रेम करणारी मंडळी ती वेळोवेळी वेगवेगळ्या चर्चा पेरतात आणि ते लोकांपर्यंत सांगतात, पण तो त्यांचा स्वभावाचा भाग आहे. तुम्ही त्यांच्यावर फार काही लक्ष देण्याचं काही कोणाचं कारण नाही. तुम्ही माझ्यावर प्रामाणिकपणे विश्वास ठेवा. मी आपल्याशी बोलतोय. मला कल्पना आहे की माने डोला आजपासून तर जुलैच्या 15 तारखेपर्यंत आपल्याला पाणी पुरेल अशा पद्धतीची आपल्याला पाण्याची आपल्याला त्या ठिकाणी उपयुक्त साठा ठेवायचा आहे. मग जुलैच्या 15 तारखेपर्यंत पाऊस पडणार नाही असं गृहीत धरूनच जवळजवळ 60,000 लोकसंख्येचं जुन्नर शहर आहे त्यांना प्यायला पाणी लागणार आहे. शिरोली पर्यंत ज्या ज्या विहिरी आहेत किंवा शिरोली पर्यंत जो आपल्याला विहिरीपासून बोर आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना त्या सुद्धा किंवा अनेक पिण्याच्या पाण्याच्या असलेल्या त्या ठिकाणी वाहिन्या त्या ठिकाणी आहे. त्यामुळे आपल्याला जे पाणी लागतंय ते पाणी आता उद्याच्या 2 दिवसामध्ये माणिक डोह थांबणार आहे आणि जुलैच्या 15 तारखेपर्यंत किंवा जुलैच्या अखेरपर्यंत सुद्धा पाणी आपल्याला फुल एफिशियन्सी मिळेल. 100% जुन्नर शहराची वेळोवेळी पाण्याची तहान किंवा पाणी हे आपल्याला देण्यामध्ये आपण त्या ठिकाणी एवढं पाणी उपयुक्त साठ्याचं आपण त्या ठिकाणी राखीव ठेवलेलं आहे. आणि आता माणिक डोह संपल्यानंतर फक्त आपल्याकडे पाणी राहणार ते पिंपळगाव जोगा आणि नंतर डिंबा. त्यामुळे मांडवीचा सुद्धा जो आपला परिसर आहे किंवा वरच्या बाजूला आपण गेलं तर डोंबेवाडी आणि डोंबरवाडी या लोकांना जे पाणी लागतंय त्यांना सुद्धा आता मी लगेच पाणी सोडायला सांगितलेलं आहे. पाणी आपण जपूनच वापरतोय. शेतकऱ्यांना सुद्धा माझी विनंती आहे की ह्या वेळेचा उन्हाळा अतिशय मोठा आहे, बाष्पीभवन सुद्धा मोठा आहे आणि हे एवढं रोटेशन झाल्यानंतर मी तातडीने मंत्री महोदयाने बैठक मागितलेली आहे. मी आत्ताच सांगळे साहेबांशी बोललोय, त्या ठिकाणी असले धुमाळ साहेब त्यांच्याशी पण बोललोय. ही एक बैठक याच्यासाठी की 2018ला मी माणिक डोहचे बुडीत बंधारे मंजूर केले. मंजूर नाही केले तर त्याच्यावर पैसे आणून त्याचे सर्वे सुरू झाले आणि मग 2018ला मी ह्या गोष्टी करून सुद्धा आता ते सगळे बुडीत बंधारे अजून तसेच पडून आहेत. त्याच्यावर एकही रुपयाचं काम झालेलं. तर ही मिटिंग आम्हाला मंत्रिमंडळ समोर तुम्ही एकदम ग्रँडफुल करून द्या की आम्हाला कोणत्या परिस्थितीमध्ये यावेळेला आमचे हक्काचं मानवी डोचे बुडीत बंधारे आम्हाला ठेवायचे. आमच्या आदिवासी बांधवांनी काय करायचं.
वरची जी 45 गाव आहेत त्यांनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं, त्यांच्या लेकराबाळाने कुणाच्या तोंडाकडे बघायचं, तिथं ती त्यांची जी काही गुरंढोरं आहेत त्यांनी काय करायचं. त्यामुळे हा कित्येक वर्षाचा प्रश्न आहे. ऍक्च्युली मधल्या काळामध्ये एवढं प्रश्न आपल्याकडे येऊन पाण्याच्या बाबतीतली एवढी मोठी ग्रॅव्हिटी आपल्याला असून सुद्धा अजूनपर्यंत मोठी बंद आपण बांधू शकू नये, ही आपल्यासाठी फार मोठी, खरे तर फार म्हणजे लाजिरवाणी बाब आहे. मला कोणावर टीका नाही करायची, पण आता मी मात्र मनावर घेतलेलं आहे. मी आता मांडतोय की मला कोणत्याही परिस्थितीमध्ये मला आता तुम्ही कोकणीमध्ये आम्हाला तुम्ही पैसा उपलब्ध करून द्या आणि कोकणीच्या पैशामधून आम्हाला तुम्ही माने डोचे बंधारे आमचे जे आहेत भले 8 पहिले ते 8 आम्हाला आता पहिल्यांदा मान्य करून आम्हाला त्याच्या हातात तुम्ही निधी टाकून आम्हाला ते काम पूर्ण करायचं. दुसरी गोष्ट महत्वाची, उजवा जो उपसा आहे वडदचा, मी तो 2018 मान्य केला, त्याच्या पैसे टाकले, सर्वे झाले, ते पण असंच चालू आहे. किती लोकांनी आंदोलन केले. म्हणजे माझं 19चा कार्यकाळ संपल्यानंतर 19 नंतर मला मी या खुर्चीवर बाजूला गेल्यानंतर 1924 पर्यंत अजूनपर्यंत ते अजून त्या उत्सव काहीच नाही झालं. किती आंदोलन झाली. काही लोकांनी जळ समाजात सुद्धा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी मागच्या वेळेला निर्णय एकत्रपणे सामोर केला आणि मी त्या बाबतीमध्ये सुद्धा आता फार आग्रही आहे आणि माझी आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून माझे सगळ्या जलसंपदाचे अधिकारी जे वरती आहेत त्यांना मला सांगणं आहे की बाबा रे, आता तुम्हाला आम्हाला काम दाखवूनच पुढे जावं लागेल, नाही तर इथून पुढचं रोटेशन आम्ही तुम्हाला होऊन देणार नाही. तुम्हाला फक्त वर्षात येतं तुम्ही आम्हाला फक्त गोड म्हणून म्हणता की साहेब, पण आमच्या अडीअडचणी कोण सोडवणार? आमच्या बुडीत बंदराचं काय? आमच्या वडदच्या उजव्या कालव्याचं काय? तिसरी गोष्ट म्हणजे की आम्हाला तुम्हाला जे आम्ही पिंपळगाव जोगात जे पाणी सोडतो खाली, मी बातमी केली सर्वांनी की कितीतरी पाणी वाया जातं, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जातं आणि घेतलेलं पीक सुद्धा ते पाण्याखाली राहतं, त्याच्यामुळे त्याचं डबल नुकसान होतं आणि पाणी सुद्धा त्याचं स्टोरेज होतं, जागोजागी ब्लॉकेज होतात, पाण्याचे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लिकेजेस असल्यामुळे ते पाणी वाया जातं. त्यामुळे आपल्याला खाली त्या ज्या ग्रॅव्हिटीने पाणी जायला पाहिजे खाली पाणी ते जात नाही. त्यांचा असा आक्षेप राहतो की आमचे शेतकरी जास्त पाणी वापरतात, पण तसं नाहीये. मग कशाची लक्षणं आहे? मागच्या 5-6 वर्षामध्ये त्याची दुरुस्ती व्हायला पाहिजे, त्याची अलाइनमेंट व्हायला पाहिजे. याच्यावर विचारच केला नाही अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी. तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी गंभीर आता मी मनावर घेतली आणि मी आता जे बोलतो तसं वाटतो, कारण मला करणं गरजेचं नाही. तर मग लोकांना उत्तर काय द्यायचं? त्या विषयानंतर काय चूक आहे त्याच्यामध्ये? हे तर आम्ही धरणाला जमिनी दिल्या, आमच्या लोकांनी त्यावेळेला कुठलाही पैसा आम्हाला मिळाला नाही. अशा परिस्थितीमध्ये धरणं उभी ज्यांच्या जवळ त्यांना बुडीत बंधारे तुम्ही देऊ शकत नाही. वडदची तुम्हाला उपसाला उजव्या कालव्याला उपसाला मंजुरी असून तुम्ही आमचं वडद पूर्ण करून देत नाही. आमच्या तिथल्या एकनाथवाडी, वरचे पाबळवाडी, या लोकांनी किती वर्षात धरत राहायचं, ज्यांची राजमान्यता देऊन सुद्धा प्रोजेक्ट मध्ये तुम्ही अजून त्यांना वडद निर्माण होणार जवळजवळ माझ्या माहिती 30-35 वर्ष होऊन गेले असतील, पण तुम्ही त्यांचा हक्क देऊ शकले नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आता ठीक आहे, प्रशासकीय सुधारित मान्यतेमध्ये जेव्हा सुप्रभाव होईल त्यावेळेला जर आधीचं पाणी जर आपलं वाढलं तर आपल्याला वरती पाणी द्यायला शासनाच्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी नोंदवलेलं आहे. परंतु मागे एका मीटिंग मध्ये आता ह्या आमदारकीच्या निवडणुकीच्या आधी डीपीडीसीला एक विषय पाण्याच्या बाबतीमध्ये पालकमंत्री अजितदादा यांनी मान्य केला की 76 लाख रुपये आम्ही वरच्या असलेल्या या पाणीपठा विभागासाठी आम्ही तिथं सर्वेसाठी हा एवढा पैसा आम्ही 100% देऊ, असा रेकॉर्डवर आहे. आता त्यावरती मी दादाशी आता अधिवेशनात जाऊन चर्चा करेल. आम्हाला ते सुद्धा 76 लाख रुपये तातडीने पाहिजे, आम्हाला तो सर्वे करून मोकळं व्हायचं. त्यामुळे ह्या अडीअडचणी आहेत आमच्या पिंपळगाव जोगा दुरुस्तीला. 0 ते 55 किलोमीटर या सगळ्याला पैसा लागणार आहे आणि तो त्याचा एस्टिमेट जवळजवळ 65 कोटीच्या घरामधला. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आम्हाला यावेळेला पाहिजे. हा झाला पार्ट पाण्याच्या वितरणाचा आणि या लोकांच्या अडचणीचा. सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा म्हणजे जेव्हापासून धरण जन्माला घातलंय तेव्हापासून त्यातला गाळच काढलेला नाही. नेतवडच्या बंदराची अशी परिस्थिती आहे, 100% गाळ आहे. पाणी वरची जेवढं दिसतं थगारा दिसतो तेवढंच आहे. अख्खा गाळ काढला पाहिजे, अख्खा गाळ काढण्याची गरज आहे. आणि ह्या उन्हाळ्यामध्ये मी कलेक्टरच्या मागे लागून जलसंपदा विभागामधून शेतकऱ्यांना एक एनजीओ तिथं नेमून 100% गाळ काढण्याचा आम्ही त्या ठिकाणी ताकद लावून प्रयत्न करणार आहे.
आणि तीच परिस्थिती मानवी दोनची आहे, तीच परिस्थिती आमच्या वडदची आहे. ठीक आहे, वडदमध्ये फार काही गाळ नाहीये, पण जो काय तो सुद्धा आम्हाला काढायचा आहे. त्यामुळे ह्या सगळं सुद्धा आम्ही गोष्टी, गाळ काढला म्हणजे आपल्याला पाणी वाढण्यासारखं आहे. आता यावेळी तुम्ही मला सांगा, बाष्पीभवनमध्ये डबल पाणी चाललंय. बाष्पीभवनमध्ये या वर्षीचा उन्हाळा दरवर्षीपेक्षा फार कडक आहे. मी प्रेस खरं तर घ्यायला घेणार नव्हतो, पण मला खूप सारे शेतकऱ्यांचे फोन यायला लागले अलीकडे, सारखे सारखे. आणि ते मला म्हणाले, दादा पाणी राहील का, खूप पाणी खाली चाललंय, खूप पाणी चाललंय. मी प्रामाणिकपणे सांगतो, पाणी आपण जेवढं त्यांना द्यायचं होतं तेवढं आपण दिलेलं आहे. ते आता 2 दिवसामध्ये रोटेशन संपणार आहे. आणि उरलेलं पाणी जे आहे ते जुलै एंड पर्यंत द्यायची जबाबदारी 100% लोकप्रतिनिधी म्हणून माझी ती नैतिक जबाबदारी आहे. ती मी जबाबदारी स्वीकारलेली आहे. मी जबाबदारीपासून कधीही लांब पडत नाही. त्यामुळे मला आपल्याला हेच सांगायचे की ज्या ज्या ठिकाणी आता काही ठिकाणी टँकर मागणी झाली आहे, त्या ठिकाणी आम्ही टँकर पोहोचवतोय. काही लोकांनी खरं तर पदावर जी माणसं आहे, आमचे सरपंच साहेब बसलेले आहेत, त्या पदावरच्या माणसांनी सुद्धा आपल्या विभागामध्ये आपला जो काही ज्युरिडिक्शन आपलं जे गाव आहे तिथे मात्र लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरती मध्ये अतिशय जानेवारीमध्ये अलर्ट राहायला पाहिजे. त्या ग्रामसेवक, त्या सरपंचांनी, त्या ग्रामसेवकांनी काही काही ठिकाणी मग ऐन टायमाला जागे होतात आणि मग मार्च मध्ये सांगतात की आम्हाला आता पाणी कमी पडलंय. माझी मेहरबानी करून विनंती आहे, जनतेला पाणी हा सगळ्यात महत्वाचा स्रोत आहे. त्याच्यासाठी आपण ज्या पदावर बसलेले आहे, जे वैधानिक पद मला जे जनतेतून आलेलं आहे, त्याच्यावर आपण सतर्क राहा. आणि आजही ठीक आहे, आता उशीर जरी झाला असेल तर आपल्याला समजा आपला डिमांड असेल तर त्याला सप्लाय करायची जबाबदारी तालुक्याचा आमदार म्हणून माझी आहेच. मी माझ्या जबाबदारीपासून केव्हाही लांब जाऊ शकत नाही. त्यामुळे जसं मागणी कराल त्या पद्धतीची उपाययोजना आम्ही करू, एवढंच मी तुम्हाला त्या पाण्याच्या संदर्भामध्ये सांगतो. आणि आपण निश्चिंत राहा, आपल्याला या पाण्याचं नियोजन अतिशय योग्य मापदंडामध्ये आपण केलेलं आहे. फक्त इथून पुढे माझी विनंती राहणार आहे सर्व माझ्या शेतकरी बांधवांना, थोडं वाईट वाटेल तुम्हाला पण एक गोष्ट सांगतो आजच, पुढच्या रोटेशन पासून उन्हाळ्यामध्ये ज्या ज्या लोकांना आपण काय धरणं आदिवासी बांधवांच्या शेतामध्ये बांधले, पण आपण सगळे लांब फरक आहेत खालचे. आपल्याला नियम दिलेला आहे गव्हर्नमेंट शासनाने. जलसंपदा विभाग असं म्हणतं की तुमचं जे काही पाणीपट्टी आहे ते तुम्ही दरवर्षी न सांगता न चुकता तुम्ही जर भरली तर मेंटेनन्सला पैसा उभा राहील. आपण काय म्हणतो शेतकरी, अहो काय मेंटेनन्स तुम्ही करत नाही. त्या पाणीपट्ट्या मेंटेनन्स साठीच आहे, त्या आपण आता रेग्युलर भरल्या पाहिजे. मी जातीने स्वतः या बाबतीमध्ये सगळ्यांशी चर्चा करून निर्णय करणार आहे. आणि ते रिकव्हरी होणं म्हणजेच आपला पाण्यावर आपला रिझर्वेशन, आपला क्लेम राहणं आहे. नगरच्या हद्दीतले सगळे लोक सोलापूर करमाळ्यापर्यंत सगळे न चुकता ऍडव्हान्स मध्ये पट्ट्या भरून मोकळे होतात आणि आपल्या वोट ठेवतात की आम्हाला डिमांड आहे आमच्या पाण्याला, आमचं रिझर्वेशन आहे. तर मला असं म्हणायचं की इथून पुढचा काळ आता पहिल्यासारखा राहिलेला नाही. तर मेहरबानी करून मी हात जोडून विनंती करतो माझ्या शेतकरी बंधू भगिनींना, पाण्याच्या पट्टीचा विषय आपल्या गरजेचा आहे आणि तो फार काही खर्चिक आहे असं मला काही वाटत नाही. आणि पाणी ही आपली गरज पाहून आपण तुम्हाला उपयुक्त सगळं पाणी उभं करून देतोच आहे. पण शेवटी त्या पाण्याच्या बाबतीतला जो जो रिझर्वेशनचा जो आपला अधिकार आहे, जो त्या ठिकाणी आपला पाणी आरक्षित करण्याचा जो आपला अधिकार आहे, तो आपण अतिशय जबाबदारीने काटेकोरपणे तो पाळावा. आणि मी तुमच्याशी ही मागणी केली तर माझ्या कृपा करून नाराजी जरी तुम्हाला वाटली, पण आपला अधिकार मात्र गमवू नका. कारण कोर्टामध्ये बरेचसे लोक आता गेलेली आहे. पाण्याच्या नियोजनामध्ये ते आता पारदर्शकता अजून ताकदीने मागतायत. मेहरबानी करून रिकव्हरीच्या बाबतीमध्ये आपण मोठ्या मनाने, आपण जसं लाईट वापरतो लाईट बिल भरतो, आपण जसं घर वापरतो घरपट्टी भरतो, हा मेंटेनन्सचा भाग आहे. आपण आपले पैसे भरावे ही आग्रहाची, कळकळीची, नम्रतेची आणि हात जोडून विनंती. कारण ज्यावेळेला आम्ही मीटिंग मध्ये बसतो तर नगर जिल्ह्याच्या सगळ्या आमदारांपुढं किंवा मंत्री महोदयांसमोर आम्हाला पाण्याच्या डिमांडच्या बाबतीमध्ये आम्हाला ते बोलून देत नाही. आम्हाला त्या ठिकाणी खूप खाली बघावं लागतं. त्यामुळे आता हा सगळा विषय आपण सर्वांनी
अतिशय गांभीर्याने घ्यावा अशी विनंती मी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये करतो.